आता 5 मिनिटं झालेले आहेत. करून धुवून स्वच्छ करून साल सोडून घेतले. आता कटिंग करूया. दूध घालून हे मिक्सरला ग्राइंडर करूया. हे बघा आपण हे बघा अशा प्रकारे ही पेस्ट थोडंसं आपण 1 चमचा तूप घालते. दोन चमचे मी हा रवा टाकते. गॅसवर आपण हे शिजून घ्यायचं. गोळा होईल. आपण वाफवायला ठेवलेलं बघूया. थोडीशी साखर टाकतात. 2 मिनिटं वाफ देऊया. बघा वाफ देऊन झालेली आहे. आणि ह्याच्यामध्ये आता दूध घालूया. हे गरम केलेलं दूध आहे. बघा 40 सगळं घालायचं आहे. बघा अर्धा लिटर तरी मी दूध घालते. बदाम आणि पिस्ता हे घातले. साखर घालते मी. किती गोड पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही साखर घालायची. हे बघा मी 2.5 वाटी छोटीशीच वाटी थोडी वेलची पावडर टाकते. हे थोडंसं टाकते मी. आता आपण केशर टाकलेल्या केसऱ्याच्या काड्या हलवून बघा दूध थोडं आटत चाललंय. बघा ह्या चाळणीला आपण थोडंसं तूप लावून घेऊया. छोटा मोठा तुम्हाला जसा पाहिजे असेल तसा हा गोळा. आता गरम झालाय. मी आता वाफवायला ठेवते गोळे. 5-10 मिनिटं आपण हे वाफवून घेऊया. आता 5 मिनिटं झालेले आहेत. हे बघा आता हे पूर्ण आपण थंड करून नंतर हे काढायचं. सॉफ्ट रसमलाई ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा.